मला माहिती आहे तिच्याकडून चूक झाली आहे. आता मलाच गिल्टी वाटते की मी हिला इथे कुठे घेऊन आले. आय नो शी इज लिटल क्लमझी, पण प्लीज तिला असं बोलू नकोस. शी इज माय स्टाफ. यांना असंच बोलायचं असतं, डोक्यावर नसतं चढवायचं यांना. पायातली चप्पल ना पायातच ठेवायला हवी, डोक्यावर नाही ठेवायची. यांना ना यांच्या लायकीतच ठेवायला हवं. यांना इक्वल वगैरे समजण्याची काहीही चूक करू नका तुम्ही. ऐक ना, आय एम रिअली सॉरी. आपण माझा ना सगळा मूडच गेलाय. मी हे सगळं क्लीन करायला जाते. आपण प्लीज नंतर बोलूया. हा, बाय. का मॅम, सॉरी, चुकून झालं. पण आता काय उपयोग चुकून झालं म्हणून? आपली पोटेन्शियल इन्व्हेस्टर होती, ती अशी ताडताड रागवून निघून गेली. हे बघ एरवी तू अत्यंत आगाऊ टिकलीसारखं बोलतेस, पण आपण कुठे आलोय, कशासाठी आलोय याचा विचार करायला हवा की नाही थोडासा? हे काही तुझं लालबाग परळचं घर नाही जिथे बायका हाताला येईल त्या साड्या नेसतात आणि दिवस काढतात. तिकडचं सामान एखादं पडलं फुटलं तर काही फरक पडतो. इथली प्रत्येक गोष्ट खूप महागाची आहे, एक्सक्लुसिव्ह आहे, याचा विचार करायला हवा की नाही? आता ही निघून गेली आहे, इन्व्हेस्ट करेल की नाही माहिती नाही. त्यासाठी तिच्या मागे लागा, तिला 100 फोन करा. ती नाही आली तर दुसरा कोणीतरी शोधा. डबल काम झालं आपल्याला. आधीच जयनी तिला नकार दिला होता, त्याचा राग आहे तिच्या डोक्यामध्ये. आता हा कॉफीचा राग मनात ठेवून तिने इन्व्हेस्टमेंट करायला नकार दिला तर कोणाचं मोठं नुकसान होणार आहे? आपल्याला तिची गरज आहे म्हणून इथे आलो, तिला आपली गरज नाही आहे. आता आपलं किती मोठं नुकसान होऊ शकतं याची कल्पना आहे का तुला शर्वरी? काही बोलू नकोस. आत्ता ना मी खरं तर अत्यंत चिडलेलं आहे. आपलं नातं निर्माण होणार आहे किंवा आपण आता नातेवाईक होणार आहोत म्हणून वाटेल तसं वागायची मुभा तुला आहे असं नाही. नाती आणि काम, वर्क स्पेस हे वेगळं ठेवायचं असतं. खानोलकर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजमध्ये काम करतेस ना तू, इट्स अ कॉर्पोरेट फर्म. तुझ्या त्या आई मम्मीच्या परब कॅटरिंग सारखा गृहोद्योग नाही आहे जिथे तू पोळ्या लाटतेस, डबे नेऊन देतेस, तुझे पप्पा काहीतरी घेऊन येतात, तुझी असं नाही चालत. इकडे कामाची पद्धत वेगळी असते, माणसं वेगळी वागतात आणि त्याच्यामध्ये मोल्ड व्हायला हवं तुला. शी हॅज हाय रिगार्ड्स फॉर मी. आता काय विचार केला असेल? रेस्टॉरंटची ऑफर नाही, डब्यांची ऑफर घेऊन आलो की काय? तुझ्या वागण्यामुळे ना असाच विचार केला असेल तिने. स्टाफला मला साधं ट्रेन करता येत नाही का असाही विचार केला असेल. माझ्या कामामध्ये गोंधळ केला ना की मला अत्यंत राग येतो शर्वरी परब. प्रश्न जेव्हा माझ्या कामाचा असतो, कंपनीचा असतो, तेव्हा मी कोणाची आई नसते, काकी नसते, आत्या नसते, होणारी सासू नसते. जस्ट वेस्टेड माय टाइम. ते मी देते. इम्तियाज,